चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा नवीन अभ्यासक्रमातील अपूर्णांक या प्रकरणातील सराव संच 6.1 सोडूयात. खालील अपूर्णांकाची तुलना करा. तुलना म्हणजे कोणता लहान आणि कोणता मोठा. तर यातला पहिला प्रश्न आपण सोडूया. 8/3 आणि 5/2 दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान नाही. लसावी काढून छेद समान करूया. तर 2, 3 व 2 यांचा लसावी येईल. दोन्हीही मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. 3 गुणिले 2 6 हा झाला लसावी. आता या पूर्णांकाचा छेद 6 करूयात. म्हणजे अंशाला गुणलं 2 आणि 3ला पण आपण 2 ने गुणूयात. 5/2 याचा छेद आपण 6 करूयात. 2ला 3 ने गुणावं लागेल. मग 5लाही 3 ने गुणूया. छेद 2 गुणिले 3. आता 8 दुने 16 छेद 3 दुने 6 आणि 5 त्रिक 15 छेद 2 त्रिक 6. छेद समान झाले. ज्याचा अंश मोठा तो मोठा. म्हणजे 16/6 हा मोठा अपूर्णांक आहे 15/6 पेक्षा. परंतु याचा मूळ अपूर्णांक आहे 8/3 हा मोठा आहे. 8/3 हा पूर्णांक मोठा आहे. याचा मूळ अपूर्णांक आहे 5/2 पेक्षा. 5/2 पेक्षा. दुसरं उदाहरण घेऊया. 4/9 आणि 3/7. 4/9 आणि 3/7. उदाहरण क्रमांक 2. 4/9 आणि 3/7 छेद समान नाही. यांचा आपण 9 व 7 यांचा लसावी काढू. 9 व 7 यांचा लसावी बरोबर 9 आणि 7 या सहमूळ संख्या आहेत आणि यांचा लसावी या दोन संख्यांचा गुणाकार असतो. 9×7 63. पहिल्या अपूर्णांकाचा छेद आपण 63 करूया. 9×7 63. अंश आणि छेदाला 7 ने गुणूयात. 4 गुणिले 7 छेद 9 गुणिले 7. 7चा छेद 63 करूयात. म्हणजे आपल्याला 9 ने गुणावं लागेल. 9×7 63. अंशालाही 9 ने गुणूयात. छेद 7 गुणिले 9 7×4 28 छेद 9×7 63 आणि 9 त्रिक 27 छेद 7×9 63. अंश छेद समान झाला. ज्याचा अंश मोठा तो मोठा. 28 हे मोठा आहे 27 पेक्षा. म्हणून 28/63 हा पूर्णांक मोठा आहे 27/63 पेक्षा. पण याचा मूळ अपूर्णांक आहे 4/9. याचा मूळ अपूर्णांक आहे 4/9 हा मोठा अपूर्णांक आहे 3/7 पेक्षा. याचा मूळ अपूर्णांक आहे 3/7. अशा पद्धतीने आपण दुसरं उदाहरण सोडवलं. तिसरं उदाहरण सोडूयात. तिसरं उदाहरण 7/10 आणि 9/14. 7/10 आणि 9/14. उदाहरण क्रमांक आहे 3. 7/10 आणि 9/14 छेद समान नाही. तर 10 व 14
यांचा लसावी काढूयात. लसावी बरोबर, आता मोठी संख्या आहे 14. 14चा पाढा जोपर्यंत 10च्या पटीतील संख्या येत नाही तोपर्यंत म्हणत राहायचं. 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चोक 56 आणि 14 पंचे 70. 10च्या पाड्यात पण 70 आहे म्हणून लसावी आला 70. आता या 10चा 70 छेद करूयात. अंश आणि छेदाला 7 ने गुणूयात. 14चा छेद 70 करूयात. 14 पंचे 70, अंशाला 5 ने गुणलं आणि छेद 14ला 5 ने गुणलं. 14 पंचे 70, 7 7 49, छेद 7 10 70, 9 5 45, छेद 14 पंचे 70. आता 49 मोठा आहे 45 पेक्षा म्हणून पेक्षा मोठ्याचं चिन्ह येईल आणि याचा मूळ अपूर्णांक आहे 7/10. याचा मूळ अपूर्णांक आहे 9/14. लिहून घेऊयात. 7/10 हे मोठे आहे 9/14 पेक्षा. या पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळेल. पुढचं उदाहरण पाहूया. खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. तर या ठिकाणी 11 पहिलं उदाहरण आहे. 11/8, 2/4, 7/2 लिहून घेऊयात. 11/8, 2/4 आणि 7/2 छेद समान नाही तर आपल्याला 8, 4 आणि 2 यांचा लसावी काढावा लागेल. 8, 4 व 2 यांचा लसावी बरोबर. आता पहा, यातली मोठी संख्या आहे 8 आणि ती या इतर दोन संख्यांच्या पाड्यात आहे का पहा. 4 दुने 8 आणि बेचोक 8 म्हणून लसावी 8 होईल. अशा वेळेस लसावी मोठी संख्या असते. आता सर्वांचा छेद समान करूया. या ठिकाणी अगोदरच 8 आहे म्हणून छेद बदलण्याची गरज नाही. 4चा छेद 8 करायचा आहे. अंश आणि छेदाला 2 ने गुणूयात. 2 गुणुले 2 छेद 4 गुणुले 2. या दोनाचा छेद आपल्याला 8 करायचा आहे. छेदाला 4 ने गुणावं लागेल आणि अंशालाही 4 ने गुणावं लागेल. 7 गुणुले 4 आणि 2 गुणुले 4, 11/8 बेदोनी 4 छेद 8 आणि 7 चोक 28, 7 चोक 28 छेद 4. आता उतरत्या क्रमानं आपल्याला हे लिहायचं आहे. छेद समान झाल्यामुळं या ठिकाणी 8 असेल. उतरता क्रम बरोबर. आता उतरता क्रम कसा असेल पहा. प्रथम येईन 28/8 म्हणजे 7/2. मूळ अपूर्णांक आहे 7/2. हा असेल सर्वात मोठा. यानंतर ना असेल 11/8 म्हणजे 11/8 हा सर्वात मोठा आणि सगळ्यात शेवटी असेल 4/8चा मूळ अपूर्णांक आहे 2/4. या पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळेल. दुसरं उदाहरण पाहूया. 9/19 आपलं 19/6, 5/3 आणि 7/4 उतरत्या क्रमाने लावायचे आहेत. उदाहरण क्रमांक आहे 2. 9/6, 5/3 आणि 7/4 छेद समान नाही तर 6
3 व 4 यांचा लसावी असेल. लसावी काय असेल पहा. मोठी संख्या आहे 6. 6चा पाडा जोपर्यंत 3 आणि 4 यांच्या पाड्यातील संख्या येत नाही तोपर्यंत 6चा पाडा म्हणत राहायचं. 6 एक 6, 6 दुने 12. 3च्या पाड्यात 12 आहे आणि 4च्या पाड्यात पण 12 आहे, म्हणून लसावी आला 12. आता 6चा छेद 12 करूयात. अंश आणि छेदाला आपल्याला 19 गुणिले 2 आणि 6 गुणिले 2. 3चा छेद आपण 12 करूया, म्हणजे अंश आणि छेदाला 4ने गुणावं लागेल. 5 गुणिले 4 छेद 3 गुणिले 4. 4चा छेद आपल्याला 12 करायचा आहे. छेदाला 3 आणि अंशाला पण 3 गुणूया. 7 गुणिले 3 छेद 4 गुणिले 3. 19 दुने 38 छेद 12. 5 20 छेद 12 आणि 7 21 छेद 12. आता आपण उतरता क्रम लिहूया. उतरता क्रम बरोबर उतरता क्रम सर्वात मोठा पूर्णांक असेल 38/12 म्हणजे 19/6. त्याच्यानंतर असेल 20/12 म्हणजे 5/3 आणि सर्वात लहान असेल 21/12 म्हणजे 7/4. अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवलं. पुढचं उदाहरण सोडूया. सोडवामधलं तिसरं उदाहरण. त्याच्यामधलं पहिलं 7/3 7/10 अधिक 3/10. आता काय करावं लागेल पहा. छेद समान आहे म्हणून अंशांची बेरीज 7 अधिक 3 आणि छेद एकदाच लिहा. 7 आणि 3 10 छेद 10. याचं पुढं आपण 10 एक 10 करून उत्तर 1 सुद्धा लिहू शकतो. दुसरं उदाहरण पाहूया. यातलं 3/4 अधिक 2/6. आता छेद समान नाही, यांचा लसावी किती असेल तर यातली मोठी संख्या आहे 6. 6 दुने 12 आणि 12 ही संख्या 4च्या पण पाड्यात आहे, म्हणून 4 व 6 यांचा लसावी बरोबर 12. आता याचा छेद आपण 12 करूया, म्हणजे अंशाला 3ने गुणलं छेदालाही 3ने गुणूया, म्हणजे 4×3 = 12 अधिक 6चा छेद 12 करूया, म्हणजे 6 दुने 12. अंशाला पण 2ने गुणूया आणि छेदाला पण 2ने गुणलं. छेद समान झाला. 3×9 छेद 12 अधिक 2×4 छेद 12. छेद समान आहे म्हणून अंशाची बेरीज 9 अधिक 4 छेद 12 बरोबर 13/12 बरोबर 13/12. आता हा अंशाधिक अपूर्णांक आहे, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. 12 एक 12, बाकी 1 उरेल आणि छेदाला येईल 12. 1.1/12. तिसरं उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण 1/3 अधिक 7/5. 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत, यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. 3 व 5 यांचा लसावी काय असेल ते पहा.
त्या दोघांचा गुणाकार असेल 5 त्रिक 15. आता आपण 3चा छेद 15 करूया, म्हणजे अंशाला 5 ने गुणा, छेदालाही 5 ने गुणा, अधिक 5चा छेद 15 करूया, म्हणजे अंशाला 3 ने गुणा, छेदालाही 3 ने गुणा, 5 एक 5 छेद 15, अधिक 7 त्रिक 21 छेद 15. छेद समान म्हणून अंशांची बेरीज 5 अधिक 21 छेद 15 बरोबर 21 आणि 5 26 छेद 15. अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 15 एक 15, 11 बाकी उरेल आणि छेद 15. पुढचं चौथं उदाहरण पाहूया. चौथं उदाहरण काय आहे? चौथं उदाहरण पहा. 3/10 अधिक 4/5. आता एक संख्या ही छेद समान नाही, परंतु मोठी संख्या 10 ही लहान संख्येच्या पाड्यामध्ये आहे. 5 दोन्ही 10, म्हणून यांचा लसावी हा 10 असेल. फक्त आता आपल्याला छेद समान करताना 3/10 आया असं, अधिक 4ला 2 ने गुणूया, छेद 5लाही 2 ने गुणूया, म्हणजे 5 दोन्ही 10 आणि छेद समान होईल. आता पहा, 3/10 अधिक 4 दुनी 8 छेद 10, छेद समान झाला. 3 अधिक 8 छेद 10 बरोबर 11/10. हे तुम्हाला उत्तर मिळेल. पुढं पाचवं उदाहरण, उदाहरण क्रमांक 5. 5/3 वजा 2/3, 5/3 वजा 2/3 छेद समान आहे. अंशांची वजाबाकी छेद 3. 5तनं 3 2 गेले 3, 3/3 बरोबर 1, म्हणजे 3 एक 3 आणि 1 उत्तर मिळेल. सहावं उदाहरण 3/5 वजा 3/7 छेद समान नाही, दोन्हीही मूळ संख्या आहेत. अशा वेळेस या मूळ संख्येनं याचा अंश आणि छेदाला गुणायचं. ज्यावेळेस दोन्हीही मूळ संख्या किंवा सहमूळ संख्या असतील, 3 गुणुले 7 छेद 5 गुणुले 7 वजा, आणि या 5नी या 3ला आणि 7ला गुणायचं. 3 गुणुले 5 छेद 5 गुणुले 7, 3 7 21 छेद 7 त्रिक 7 5 35 वजा 3 5 15 छेद 7 5 35 छेद समान झाले. 21 वजा 15 छेद 35. 21 मधनं 15 गेले, 7 उरेल बरोबर 7/35. आता काय करूया, 7 एक 7 आणि 7 5 35. आपल्याला फायनल उत्तर मिळेल 1/5. हे उत्तर मिळणार आहे. हे असेल आपलं फायनल उत्तर. यातलं शेवटचं उदाहरण, एका भूखंडाच्या 2/5 भागात घर बांधले आहे व उरलेल्या भागात बाग केली आहे. तर किती भागात बाग केलेली आहे? तर आपल्याला किती भागात बाग केलेली आहे हे काढायचं आहे. एक भूखंड म्हणजे पूर्ण भूखंड, एक भूखंड असतो. एक भूखंड म्हणजे अख्खा पूर्ण भूखंड, तो एक घ्यायचा असतो. घरासाठी
घर घर बरोबर ज्या ज्या ठिकाणी घर बांधलेलं आहे, घर बरोबर 2/5 म्हणजे 5 भागांपैकी 2 भागामध्ये घर बांधलेले आहे आणि उरलेली जागा बागेसाठी उरलेल्या भागात बाग केलेले आहेत. तर बागेचा भाग बागेचा भाग भाग बरोबर एकूण भूखंड एकूण भूखंड वजा घराची जागा घराची किंवा घराचा भाग म्हणा, घराचा भाग इथल्या घराचा भाग. आता बागेचा भाग बरोबर एकूण भूखंड आहे 1 वजा घराचा भाग आहे 2/5. या ठिकाणी 1ला छेद नसतो, म्हणजे 1ला छेद नाही म्हणजे तो 1 आहे. तिरका गुणाकार करूया. 5 1 5 वजा 2 1 2 आणि 5 गुणिले 1 5 बरोबर 5तून 2 गेले 3/5. हा एवढी जागा बागेसाठी उरलेली असेल किंवा उरलेल्या भागात बाग असेल. आकृतीच्या साहाय्यानं आपण हे गणित समजून घेऊया. पहा, एका भूखंडाच्या 2/5 भागात घर बांधले आहे. समजून घ्या, हा भूखंड आहे. 5 पैकी 2 भागात म्हणजे त्या भूखंडाचं 5 समान भागामध्ये विभागणी केलेली आहे. 1 2 3 4 आणि 5. या 5 भागांपैकी 2 भागात घर बांधलेलं आहे. या 2 भागामध्ये घर बांधलेलं आहे. तर उरलेल्या भागात काय आहे, तर बाग आहे. म्हणजे या 3 भागामध्ये बाग असेल. तर किती भागात बाग केली आहे, बागेचा भाग बरोबर बागेचा भाग बरोबर 1 2 3 आणि एकूण भाग होते 5. म्हणजे 5 पैकी 3 भागामध्ये बाग केलेले असेल.